मित्रांनो, चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागात सुमनने नागराजचा खुलासा केला, ते कसं पाहूया या अपडेटमध्ये. बसलेली सुमन अचानक बाहेर निघून जाते. काय झालं हे बघण्यासाठी सायली तिच्या मागे जाते. सुमन बाहेर गेल्यावर तिला आठवते की नागराजने मला कसा छळ केला, मारहाण केली. सायली म्हणते, सुमन काकू काय झालं, तुम्ही अचानक गप्प का झाले? सुमन म्हणते, गप्प होते पण आता नाही बसणार. सुमन खांद्यावरचा पदर खाली घेते आणि म्हणते, मला तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचंय सायली. सायली सुमन काकूंना अर्जुन जवळ घेऊन येते आणि म्हणते, अहो सुमन काकूंना काहीतरी सांगायचंय. अर्जुन विचार करतो, सायलीचा प्लॅन सक्सेसफुली वर्क झाला वाटतंय. अर्जुन म्हणतो, काकू बोल ना. त्यावेळी सुमन म्हणते, खरं तर मी हे आधी सांगायला होतं पण हिंमत नाही झाली. अर्जुन म्हणतो, हे बघ टेन्शन घेऊ नको, तुला जे काही सांगायचे ते न घाबरता सांग. सुमन म्हणू लागते, मी आमच्या ह्यांना पाठीशी घालत होते. कदाचित माझ्यावर संस्कारात असे झाले होते की नवऱ्याच्या विरोधात बोलायचे नाही. ते पती परमेश्वरच शिकवलं जातं ना आपल्याला. पण आता वाटते संस्कार जर चुकीचे असतील ना तर ते चुकता आले पाहिजे. कोणताही गुन्हा मग तो आपल्या नवऱ्याने का केलेला असेल पण तो आपण झाकायचा नाही. अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर बोलतीये. हे बघ तुला जे काही सांगायचे ते न घाबरता सांग. त्यावेळी सायली सुमनला विचारते, तुमच्या पाठीवरचा डाग हा कशाचा आहे? त्यावेळी सुमन रडत सांगते, सायली तो मारहाणीचा डाग आहे. ह्यापेक्षा जास्त जखमा माझ्या मनावर आहेत, ते कसं दाखवू? सायली म्हणते, सुमन काकू दाखवण्याची गरज नाहीये. तुमचा त्रास, तुमचं दुःख कळतंय आम्हाला. अर्जुन म्हणतो, काकू हे सगळं कोणी केलं? सुमन रडत म्हणते, आमचे हे चिडले की माझ्यावर हात उगारतात. अर्जुन म्हणतो, काकू हे कधीपासून सुरू आहे? म्हणजे आत्ता सुरू झालंय? नागराज काका असंच आहे, फक्त आम्हाला कळलं नाही. सुमन म्हणते, गेले काही महिने ते खूप विचित्र वागतायत. मला त्यांच्याबद्दल काही गोष्टी समजल्यात. ते त्यांना अजिबात आवडलं नाही. त्याचा राग माझ्यावर काढतायत. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, एक मिनटं काकू, तुला असं काय कळलंय? सुमन म्हणते, तुम्हाला आत्तापर्यंत काय सांगितले नाही ना, हीच माझी चूक झाली. अजून वेळ गेलेली नाही, पण आता तुम्हाला हे कळायला हवं की त्यांची आणि महिपतची अजून मैत्री आहे. ते वरचेवर एकमेकांशी फोनवर बोलतात, वारंवार भेटतात आणि मला असं वाटतंय 22 वर्षापूर्वी भाऊजींचा जो अपघात झाला त्यांच्याशी आमच्या ह्यांचा काही ना काहीतरी संबंध नक्की आहे. हे सर्व सायली आणि अर्जुनने ऐकल्यानंतर ते दोघे शॉक होतात की हे नक्की काय चाललंय. सुमन म्हणू लागते की ह्यांना महिपतबद्दल काही जाब विचारला तर त्यावेळी दुसरीकडून कोणीतरी दरवाजा वाजवतं. यामुळे सुमन घामाघूम होते. तिला वाटतं नागराज आला, पण तो अर्जुनचा पिऊन फाईल घेऊन आलेला असतो. सायली म्हणते, सुमन काकू काय सांगत होता तुम्ही? सुमन म्हणते, यांच्याशी साधं बोलायला गेलं ना तर हे खूप भडकतात आणि महिपतबद्दल जाब विचारला ना तर मग काय बोलायचं कामच नाही. पण मी यांना सांगितलं, गुन्हेगाराला साथ देण्यापेक्षा भाऊजींना साथ द्या. पण ह्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. अर्जुन म्हणतो, हे सगळं खूप शॉकिंग आहे. तर प्रेक्षकांना नागराजचं हे वागणं पाहून अर्जुनचं मस्तक फिरतं. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.